नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या मनाली सिरीजच्या ब्लॉगमध्ये। तर आजचा आहे पहिला दिवस। तर आपले सी बॅचचे मित्रमंडळी चालले सात बहिणीच्या डोंगराले, 8व्या बहिणीच्या शोधात। हे आमच्या 9-10 बहिणी आहेत। हे चालले इकडं। आपण आपला फुल सपोर्ट दाखवा। आपण काही वेळात आपण नागपूरसाठी निघणार आहोत। धन्यवाद। आता हे सगळ्यांना दाखवून दे इकडं। तर आपले सी बॅचचे पोट्ट्याला सोडून आता आपण चाललो आहे नागपूरच्या रस्त्याले। पुरी आंघोळ करून पुरी तयारी करून तयार झालो। इथं पियुष भाऊ होते आपल्याला सोडाले। पियुष भाऊ, तुमचं काय म्हणणं आहे? सगळे मस्त घुमायला जा, एन्जॉय करा, माहोल करा। अरे पियुष भाऊ पुरे एक्सायटेड दिसत आहे भाई माहोल करायसाठी। पण पियुष भाऊले ओररामध्ये जास्त काम राहिल्यामुळे ते आपल्यासोबत म्हणाले येऊ नाही शकले। मला वाटते पियुष भाऊला आपली ओरराची जास्त गरज आहे म्हणालीपेक्षा। तर आपण आता चाललो बस स्टँडवर, मग तुम्हाला भेटू आपण नागपूरमध्ये। तर बसमध्ये बसलेलो आता आपण जाऊ नागपूरला। तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण येऊन गेलो होतो तिथं बसाले आपल्या नागपूरच्या रस्त्यावर। पण झाला का, इथं आपली गाडी झाली पंचर झाली। आता गाडी आता मी का करू म्हणलो। आता मी गेलो तर हॉटेल होता, हॉटेलमध्ये गेलो तर चाय पिलो। दन चाय पिली। गॉप चाय पेता नागपूर येऊन गेला पाहिजे। नागपूरला आता मी म्हणलो काहीतरी नाश्ता वास्ता करायला लागते म्हणलो। नादले फोन करून टाकलो, म्हणजे नाश्ता मारतो तो इथं। तर इथं नाद आला आहे। नाद का म्हणणार तू? खूप एक्सायटेड आहोत ट्रिपसाठी, वाटतच नाही। आता मी नाश्ता करून नादचा काहीतरी काम आहे ते करून टाकतो, मग येतो इकडं। मग आम्ही जाऊ रेल्वे स्टेशनवर। चला। तर अशा प्रकारे आपण नागपूरला आलो होतो। नाद भाऊला आपल्याला घ्यायला तो म्हणला मला काहीतरी काम आहे म्हणे। त्याला बँकमध्ये काम होता, त्यानं बँकमध्ये काम केला। मग आम्ही त्याच्या घरी चालले गेलो। तर मित्रांनो आपण नागच्या करून निघलो। आता आपण जाणार आहोत रेल्वे स्टेशनला। आता खतरनाकमध्ये त्या सगळे पोरं आलेले आहे। आता आदर्श आणि स्वास्तिकची वाट पाहतो आपण भेटू एक नंबर खतरनाकमध्ये। अरे तर मित्रांनो आपण इथं आलेलो। आता इथं आदर्श आणि स्वास्तिक भेटले आपल्याला। आम्ही आता आपल्या 6व्या प्लॅटफॉर्मवर आलो। आपण कुठे चाललो बाई? मनाली। ये तर आदर्श पांडे, तुम्हाला कसं वाटतं आपण मनाली चाललो? तर मला खूप चांगलं वाटत आहे। मी म्हणलं आपल्या जीवनातून पहिल्यांदा स्नोफॉल बघून चाललो, म्हणून मला खूप आनंद होत आहे। आणि तुमचा असाच आशीर्वाद आमच्यावर ठेवू द्या। आदर्श पांडेचं म्हणणं आहे की असंच आशीर्वाद राहू द्या। तर स्वास्तिक खरोटे आपण विचार जाणून घेऊ। तुम्हाला कसं वाटते? स्वास्तिक खरोटेला मराठी येतच नाही। ये इथं नाद आणि प्रज्योत आहे। यांचा आपण पहिलेच प्रक्षेपण केलं आहे आपला। आता आपलं काहीच वेळात आपली ट्रेन येणार आहे। ये तर मित्रांनो आपले अथक परिश्रम आणि असहनीय असे सगळे परिश्रम म्हणून आम्ही खूप उत्साहामध्ये आहोत। आम्ही सगळे मित्र आज आपण आता चाललो मनालीला इथं आपण खूप मजा करू। आता समोरचा आदर्श पांडे सांगतील। नमस्कार गाइस, अभी हम जा रहे हैं मनाली से आने से पहले हम जाएंगे दिल्ली। वहाँ पे हमारा टूरिज्म होगा। तो हम गोंडवाना निजामुद्दीन पे बैठ चुके हैं। आगे आपको प्रज्योत बताएगा। प्रज्योत बरोबर सांगता नाही म्हणून आज सांगा। नमस्कार मित्रांनो, आता आम्ही ट्रेनमध्ये आहोत, गोंडवाना एक्सप्रेस। इथे वेट करत आहोत, ट्रेन केव्हा निघेल भेटूया नंतर। ये पहिले तो बोलला ना कॅमेरामॅन स्वास्तिक के साथ।
मित्रांनो, आपण आता महाराष्ट्र पार गेलाय, आता आपण मध्य प्रदेशमध्ये पोहोचलो आहोत. तर उद्या आपण दिल्लीमध्ये पोहोचू 5:30-6 वाजेपर्यंत. तर मला पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि आपण भेटू आपल्या पुढच्या पार्टमध्ये.